उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याची महातयारी सुरू आहे। 13 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमध्ये महाकुंभचं आयोजन करण्यात आलं आहे। देशभरातून लाखो भाविक हे महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत। उत्तर प्रदेश सरकारकडून महाकुंभची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान या प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याची जे तयारी सुरू आहे 13 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ मेळावा असणार आहे। तर या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याची महातयारी सध्या सुरू आहे। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती प्रत्येक त्याची अपडेट पाहतोय। 13 जानेवारीपासून या महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होणार आहे। प्रयागराजमध्ये हा महाकुंभ मेळावा असणार आहे, त्यासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात या महाकुंभ मेळाव्याची कशा प्रकारे सध्या जय्यत तयारी सुरू। भाविकांसाठी 1.5 लाख तंबू, 200 नवीन रस्त्याचं बांधकाम, 24 तास वीज आणि पाणी पुरवठा देखील त्या ठिकाणी असणार आहे। अच्छा, तर यावेळी 76 वाहनतळ आणि 35 पूल देखील असणार। 530 पोलीस चौक्या, 144 मदत छावण्या। तर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी राजधानी दिल्लीमधून माझा सहकारी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडलाय। शिवाजी, खरं तर 13 जानेवारी पासून महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रयागराजमध्ये हा महाकुंभ मेळावा होणार आहे। कशा प्रकारची तयारी सध्या या महाकुंभ मेळाव्याची सुरू आहे? कारण कुंभमेळा केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात मोठी यात्रा असते आणि यात्रेमध्ये कोट्यावधी भाविक कुंभमेळ्याला येत असतात। इतक्या मोठ्या भाविकांची व्यवस्था करणं म्हणजे एखादं शहर वसवण्यासारखं आहे। सुसज्ज विमानतळ, शेकडो रेल्वे गाड्या, हजारो टन अन्नधान्य, रुग्णालय यासह सर्व सुविधायुक्त हा कुंभमेळा असतो। यावरती अनेक लोक रिसर्च देखील करत असतात। सध्याच्या परिस्थितीमध्ये महिनाभरामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 4 वेळा कुंभमेळा प्रयागराजला भेट दिलेली आहे आणि परिस्थितीची सगळी माहिती घेतलेली आहे। कशा पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे सध्याची माहिती मिळते त्यानुसार आत्ताच एक शहर वसवलं जातं, त्याच पद्धतीने 1.5 लाख तंबूचं एक मोठं शहर उभारण्यात आलेलं आहे। 200 नवीन रस्त्याचे बांधकाम झालंय। प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी 200 नवीन रस्त्यांसोबत प्रयागराजमध्ये 200 हून अधिक जे वेगवेगळ्या संस्था आहेत त्या कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वीज पाणी सुविधा परिसरात 450 किलोमीटर वीज वाहिन्या तयार करण्यात आलेल्या आहेत। 78 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे। जत्रेमध्ये साधारण 76 वाहनतळ उभारण्यात आले, नवीन 35 पूल बांधण्यात आलेले आहे। सुरक्षा व्यवस्थासह 530 पोलीस चौक्या ज्या आहेत या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। नक्कीच शिवाजी, महाकुंभ मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।